साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने आज मला हे फॉर्म आणि उमेदवारी मिळालेली आहे. आज पॅनल झालेलं आहे, त्यामध्ये 4 उमेदवार आहेत. 4ही उमेदवारांना जास्त मतांनी निवडून आणायचं आहे. त्यासाठी सर्वांनी जास्त प्रयत्न करावा असं मला. तुम्ही इतकं काम केलं आहे ते मतदारांपुढे तुम्ही घेऊन जाणार आहात, त्या कामाच्या विश्वासावर तुम्ही निवडून याल असं वाटतं? हा 100% येणार. कारण की आम्ही आज घरामध्ये दादांच्या आशीर्वादाने दादांनी आमच्यावर दादाचा पाठिंबा सहकार्य सर्वच आम्हाला दादांचं प्रेम हे सगळं मिळालेलं आहे. आज दादांच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये 15 वर्ष नगरसेवक आमच्या घरामध्ये होत आहे. त्यामुळे या आमच्याकडे गावातले सर्व नागरिक जे आमचं प्रेम करणारे आहेत, त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठी, ते आमच्या पाठीशी सदैव उभे राहतील. आज त्यांच्यामुळे आज आम्ही नगरसेवक मिळत झाले. त्यांना आम्ही कधी विसरू शकत नाही आणि यापुढे सुद्धा आम्ही त्यांच्यासारखंच कामं करणार. गावाचा विकास करणार, विकास कामे करणार. मग आमच्या 3 टर्ममध्ये कार्य झालेलंच आहे आणि यापुढे सुद्धा अशीच आम्ही कामं करत राहणार. 100% विजय व्हाल अशी अपेक्षा. हो आहे ना, आम्हाला दादाचा सुद्धा आशीर्वाद आहे. दादांच्या सर्व कुटुंबातल्या घरातल्या सगळ्यांचा आम्हाला आशीर्वाद सहकार्य नेहमी मिळत असतं आम्हाला. आज त्याच्यामुळे आम्ही पुन्हा निवडून येऊ आणि आमच्या पाठी गावातले सर्व बंधू भगिनी ज्येष्ठांपासून ग्रामस्थ या सर्वांचं आम्हाला सहकार्य आहे, मदत आहे आणि 100% आम्ही विजयी होऊ. 4ही नगर सन्माननीय नरेंद्र मोदींचं तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र चव्हाण आमचे नवमुंबई सर्व आणि वनमंत्री सन्माननीय विनयजी नाईक साहेब त्यांनी जो आमचा विश्वास दाखवला आणि आम्हाला एबी फॉर्म दिला ते आम्ही त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. त्यांनी जे आमच्यावर कामगिरी आतापर्यंत सोपवली ते आम्ही पार पाडत आहोत आणि जुगावची आमची 4थी टर्म आहे. त्यामुळे आम्ही 100% विजय होणार असा लोकांचा आमचा विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही सार्थ करू आणि जनतेची जी कामे आहेत त्या कामांसाठी आम्ही 24 तास तत्पर राहू. तसेच आतापर्यंत गावासाठी केलेल्या कामांचा आम्ही लोकांसमोर सर्व आढावा वाचलेला आहे आणि लोकांना ते सर्व कळून चुकलेलं आहे की जू गावात कोण काम करणार आहे आणि आम्हाला कामामध्ये कोण प्राधान्य देणार आहे. आम्ही आत्ता या क्षणापासून आमच्या पत्त्यावर सुरुवात करणार आहे आणि त्यामध्ये आम्ही 100% विश्वास विजयी होऊ हा आम्हाला विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही सार्थ करू. अंजली मॅडम निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आणि काय विश्वास वाटतो? ज्यावेळी 2005मध्ये सन्मान्य माझ्या पत्नी सौ अंजली प्रभाकर भोई या प्रथम नगरसेविका झाल्या. त्यानंतर 2007 ते 2010 या नवी मुंबईच्या महापौर झाल्या आणि त्यावेळी दादांनी जो त्यांच्यावर विश्वास दाखवला होता तो विश्वास त्यांनी सार्थ केला. कारण त्यांच्या हातून नवी मुंबईची फार चांगली कामं झाली. 2 वेळेला पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला. त्यामुळे लोकांना समोर जाताना आम्हाला कसल्याच किमती परंतु लागणार नाही. त्यामुळे आम्ही लोकांना सरळ सांगू की आम्ही ज्यावेळेला अंजली भोईर महापौर होत्या त्यावेळेला नवी मुंबईकडे पूर्ण लक्ष दिलं. तर जुगाव एक छोटंसं गाव आहे, तर त्याच्यामुळे आम्ही जुगावकडे पूर्ण लक्ष देऊ आणि त्यांच्या हातून जुगावची राहिलेली पूर्ण कामं करू आणि असं आम्ही लोकांना विश्वास देऊ.